हॅलो फ्रेंड्स, मी सागर कुमाव तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. मिसेस कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित झालेला असून आता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. आपण पहिल्या भागामध्ये बघितलं की मिसेस अग्निहोत्री आणि मिस्टर अग्निहोत्री हे दोघं स्टेजवर जाऊन त्यांची जागा घेतात. तर श्लोक हा पूर्ण त्याच्या गोव्याच्या ट्रिपच्या विचारांमध्ये गुंतलेला असतो आणि टाळ्यांच्या आवाजाने तो विचारांमधून बाहेर येतो. चला तर पुढे वळूया आपल्या पुढच्या भागाकडे. मिसेस कादंबरी अग्निहोत्रीला पाहून श्लोकला काय करावे काहीच सुचत नसतं. तर नेहा मस्त आनंदात पार्टी एन्जॉय करत असते. श्लोक समोर अनेक प्रश्न उभे राहतात. चेहरा तर तोच आहे, पण नाव वेगळं आहे आणि लग्नाला 5 वर्ष झाले, पण गोव्याला तर सांगितलं होतं की तिचं लग्न झालं नाहीये. ही तीच आहे की दुसरी कोण? श्लोक पूर्ण विचारात बुडलेला असतो. तिकडे पार्टी सुरू झालेली असते. सर्व स्टेजवर एक एक करून जाऊन ते दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. श्लोक, चल रे, आपण पण जाऊ. नेहा विचारात बुडलेला श्लोकला म्हणते, तू ये जाऊन. श्लोक स्टेजवर जायचं नाकारतो, पण नेहा श्लोकला बळजबरी ओढून स्टेजवर घेऊन जात असते. श्लोक मनातच विचार करतो की कादंबरीने आपल्याला ओळखलं तर गोव्याला काय काय झालंय हे नेहाला माहीत पडेल आणि दोघांचं रिकामं भांडण होईल, म्हणून तो तिथे जायचं नाकारत असतो. तो मनात विचारच करत असतो. इतक्यात नेहा त्याला ओढतच स्टेजवर घेऊन येते. श्लोकच्या मनात आता धाकधूक असते का तिने गोव्याला झालेली ओळख दाखवली तर नेहा 50 प्रश्न विचारेल. तो विचारच करत असतो. इतक्यात नेहा त्याच्या हातात हात घालून स्टेजवर घेऊन येते. हॅप्पी मॅरेज अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. नेहा मिसेस अग्निहोत्रीला हातात हात घेऊन म्हणते. श्लोक एक नजर मिसेस अग्निहोत्रीकडे बघतो तर ती नेहासोबत बोलत असते. ती त्याच्याकडे एक नजरही पाहत नाही. श्लोक हात पुढे करून मिस्टर पृथ्वीराज अग्निहोत्रीला विश करतो. तो दोघांना थँक्यू म्हणतो. श्लोक कादंबरीकडे बघून तिला पण विश करतो, तर ती आता पहिल्यांदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहते आणि हात जोडून थँक्यू म्हणते. तिचा तो नाजूक आवाज त्याच्या कानातच घुमत असतो आणि तिची नजर त्याला अनोळखी वाटत असते. त्याच्या समजण्यापलीकडे असतं सगळं. आवाज पण तोच आणि चेहरा पण तोच. सगळं तेच होतं, पण ती अशी का पाहत होती जसं आपण पहिल्यांदा भेटतोय. श्लोकला आता काहीही कळत नसतं. नेहा त्याला फोटोसाठी उभं करते. कॅमेरामॅन त्यांचा एक फोटो काढतो आणि ते दोघं खाली उतरतात. कादंबरीकडे बघून वाटत नसतं श्लोकला तिने आधी पाहिलं आहे असं. श्लोक पण विचारात असतो. कादंबरी आणि त्याने 8 दिवस सोबत घालवलेले असतात, पण चेहरा आणि आवाज सोडून बाकी काहीही तिच्यासोबत मॅच होत नसतं. श्लोकला घरी जायचं असतं, म्हणून तो केक कट होताच अर्धी पार्टी सोडून नेहाला घेऊन घरी निघून जातो. पार्टीला 2 दिवस होऊन जातात. अजूनही पूर्ण इंदोरमध्ये पार्टीचीच चर्चा चालू असते. सगळीकडे कादंबरीच्याच सौंदर्याची चर्चा चालू असते, पण श्लोकच्या मनात एक वेगळीच चर्चा चालू असते. तिला भेटून एकदा सर्व क्लिअर करावं असंच काहीतरी त्याला वाटत असतं. पण मिसेस कादंबरी ही साधारण श्री नसते. तिच्या आजूबाजूला कायम बॉडीगार्डची गर्दी असते, तर तिच्यासोबत बोलणं इतकं सोपं नसतं. श्लोक अजूनही मिसेस कादंबरी अग्निहोत्रीच्या पार्टीमध्येच गुंतलेला असतो. शेवटी हे विचार बाजूला व्हावे म्हणून तो नेहाला शॉपिंगसाठी घेऊन जायचं ठरवतो. नेहा, झालं का? किती वेळ अजून? श्लोक बाहेर गाडीचा हॉर्न वाजवत आरोळी मारत म्हणतो. मागच्या 15 मिनिटपासून तो नेहाची वाट बघत असतो. शेवटी नेहा येते आणि त्याच्या शेजारी जाऊन गाडीत बसते. श्लोक गाडी चालू करतो आणि इंदोरमधील फेमस मॉलमध्ये तिला शॉपिंगसाठी घेऊन जातो. नेहा पण
तिचे समाधान होईल इतकं शॉपिंग करते. शॉपिंग झाल्यावर दोघं जेवण करतात आणि घरी जायला मॉलच्या बाहेर येतात. मॉलच्या बाहेर येताच तर तिथे आधीच मॉलचा स्टाफ आणि मॅनेजर कोणाची तरी वाट बघत असतो. बाकी मीडिया पण जमा झालेले असतात. कोणीतरी सेलिब्रिटी येत असेल म्हणून नेहा श्लोकला तिथे थांबायला फोर्स करून मनवते. श्लोकला असाही काही इंटरेस्ट नसतो, पण नेहाच्या जिद्दीमुळे तो तिथे थांबतो. थोड्या वेळात तिथे ब्लॅक रंगाची गाडी येते. गाडी पाहतात श्लोक समजून जातो की कोण असेल. आता त्याचंही मन त्याला सांगते की आता इथे थांबून कोण आहे ते बघायचं. गाडीतून मिस्टर अँड मिसेस अग्निहोत्री खाली उतरतात. त्यांच्या आजूबाजूला 4 बॉडीगार्ड लगेच येऊन आपापली पोझिशन घेतात. आज पण कादंबरीने लाल रंगाची डिझाईन केलेली साडी घातलेली असते. केसांचा अंबाडा घालून त्यात मोगऱ्याचा फुलांचा गजरा गोल करून लावलेला असतो. तिच्या गोऱ्या रंगामुळे ती अजूनच उठून दिसत असते. मॅनेजर त्यांना मान सन्मानाने आत घेऊन जातो आणि श्लोक नेहाला गाडीत नेऊन बसवतो व घरी जायला निघतो. कादंबरीचं असं वागणं त्याला कळत नसतं, पण त्याला आता तिचा विचार सोडून नेहावर फोकस करायचा असतो. श्लोक गाडी स्टार्ट करतो आणि घराकडच्या रस्त्याला घेतो. श्लोक ही मिसेस कादंबरी अग्निहोत्री इंग्लंडवरून आलीये, तरी देखील कायम साडीच घालते रे. परदेशात राहून पण ती आपली संस्कृती नाही विसरली, नेहा श्लोककडे बघत म्हणते. नेहाचं हे वाक्य ऐकताच त्याला गोव्याचा एक किस्सा आठवतो. तुला ना शॉर्ट ड्रेसपेक्षा साडी खूप छान दिसेल, श्लोक कॉफी पीत म्हणतो. खरंच त्याच्यासमोर बसलेली लेडीज ही आता मिसेस कादंबरी अग्निहोत्री आहे, ती म्हणते. खरंच तू ट्राय करून बघ, श्लोक तिच्या डोळ्यात बघत म्हणतो. मला साडी नाही आवडत आणि मी आतापर्यंत घालून पण पाहिली नाहीये. ती गोड हसते आणि श्लोकला सांगते. श्लोक कुठे हरवला? काय विचार करतोय? नेहाच्या आवाजाने श्लोक भानावर येतो तर त्यांचं घर जवळ आलेलं असतं. तो जोरात गाडी घेतो आणि घराजवळ थांबवतो. नेहा तिची पर्स घेऊन घरात निघून जाते, तर श्लोक शॉपिंगच्या बॅग गाडीतून बाहेर काढत असतो. मी त्यावेळी बोललो होतो म्हणून ही साडी घालत असेल का, की मीच असं विचार करतोय. घरात जाताना श्लोकच्या मनात एकामागून एक विचार चमकत असतात. श्लोक दुपारी बेडमध्ये आराम करत असतो, तर नेहा केव्हाची झोपून गेलेली असते. श्लोकच्या डोळ्यांसमोर मिसेस कादंबरीचाच चेहरा फिरत असतो. त्याला भेटलेली कादंबरी आणि ही कादंबरी एकच होती का? तो हाच विचार करत असतो. विचार करता करता त्याच्या डोळ्यांसमोर त्यांची पहिली भेट आठवते. आता त्यांचा फ्लॅशबॅक बघूया. श्लोक आणि कार्तिकला मित्रांसोबत गोव्याला येऊन एकच दिवस झालेला असतो. सर्व त्यांच्या बायकांना घरी सोडून एन्जॉय करायला आले होते. एका हॉटेलवर संध्याकाळी सर्व बियर पीत बसलेले होते. यार श्लोक, मी ना तुझा खूप मोठा फॅन आहे. तू आतापर्यंत एकही रेस हरलेला नाहीये, त्यांच्यातला एक मित्र म्हणतो. खरंच यार, तू कधीच हरत नाही, रेस कशीही असो, दुसरा मित्र त्याला दुजरा देत म्हणाला. श्लोक फक्त चेहऱ्यावर एक हास्य आणून सर्वांकडे बघत असतो. पण एका गोष्टीत श्लोक मागे पडलाय. कार्तिक, त्याचा सर्वात जवळचा मित्र, बियर पीत म्हणतो. कोणत्या? श्लोक प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघतो. बाकी सगळे पण कार्तिककडे बघतात, कारण श्लोक कधीच कशातच मागे नाहीये हे सर्वांना माहीत असतं. अरे, याने आतापर्यंत एकाही मुलीला प्रपोज केलेलं नाहीये. नेहा याची बेस्ट फ्रेंड होती, तिलाच प्रपोज केलं आणि लग्न पण करून घेतलं. कार्तिक हसत सर्वांना सांगतो आणि समोर बसलेल्या मित्राला टाळी देतो. तो पण त्याला तिकडून प्रतिसाद देतो. अरे, ती आवडत होती म्हणून मी दुसऱ्या मुलींवर ट्रायच केलं नाही. श्लोक
सर्वांना सांगतो. अरे जा, घाबरट होता तू. कार्तिक म्हणतो, आता श्लोकला खूप चीड येते. तू आताच्या आता मला एक टास्क दे. मी घाबरतो की नाही आताच क्लिअर होईल. सर्व तयार होतात. कार्तिक थोडा विचार करतो आणि अचानक श्लोक समोर चुटकी वाजवतो. जसं काहीतरी सुचल्यासारखं रिॲक्ट करतो. एक काम कर, या गेटमधून जो पण आता पहिल्यांदा आत येईल त्याला जाऊन एक फूल दे आणि आय लव्ह यू बोल. कार्तिक त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो. डन. श्लोक पण पूर्ण आत्मविश्वासाने चॅलेंज स्वीकारतो. पण त्याला कुठे माहीत असतं हे चॅलेंज त्याच्यावर भारी पडेल. सर्व उत्सुकतेने पहिल्यांदा कोण येईल याची वाट बघत असतात. आता गेट उघडतो आणि त्यामधून एक 26 वर्षांची मुलगी, जिने गुडघ्याच्या पण वर शॉर्ट ड्रेस घातलेला असतो. आधीच दुधासारखी गोरी असल्यामुळे ते उघडे पाय अजूनच जास्त गोरे दिसत होते. काळेशार डोळे, रेशमी केस, तिथे सर्वात जास्त आकर्षक आणि सुंदर तीच दिसत होती. श्लोकला तिला प्रपोज करायचं चॅलेंज होतं. तिच्याकडे बघूनच वाटत होतं की ती फ्री माइंडेड आहे. म्हणून श्लोकनं डगमगता टेबलवरून एक गुलाबाचं फूल उचलतो आणि तिच्या दिशेला जातो. ती पण गेटजवळच उभी राहून तिच्या बाकी मैत्रिणी कुठे बसल्या आहे हे शोधायला पूर्ण हॉटेलवर नजर फिरवते. तिला एका कोपऱ्यात त्या बसलेल्या दिसतात. ती त्या दिशेने पाऊल टाकेल इतक्यात तिची नजर समोर जाते. एक मुलगा हातात गुलाबाचं फूल घेऊन तिच्याकडेच येत असतो. बॉडी एकदम फिट असते. केस मस्त सेट केलेले, ब्लॅक रंगाचं शर्ट, एकूणच श्लोक हिरोसारखा दिसत होता. ती त्याच्याकडेच बघत होती. तो तितक्यात तिच्या समोर येऊन गुडघ्यावर खाली बसतो आणि तिच्या समोर हात पुढे करून गुलाबाचे फूल पकडून आय लव्ह यू श्लोक तिच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणतो. ती मात्र सैरभैर घाबरल्यासारखी पाहते. त्याला असं करताना बघून ती घाबरून तिथून निघून तिच्या मैत्रिणींकडे जाते. असं अचानक पहिल्यांदाच कोणी तिला प्रपोज करत होतं. ती मुलींच्या ग्रुपमध्ये जाऊन पार्टी एन्जॉय करते. तर इकडे श्लोक सर्वांना अंगठा दाखवून चॅलेंज पूर्ण केल्याचा इशारा करतो. थोड्या वेळात श्लोक तिच्या ग्रुपकडे जातो. ती दुरूनच त्याला पाहते आणि अस्वस्थ होते. आय एम सॉरी, माझ्या मित्रांनी मला चॅलेंज दिलं होतं तर मी तेच पूर्ण करत होतो. तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी, श्लोक दिलगिरी व्यक्त करत म्हणतो. तिला हा विषय तिथेच संपवायचा असतो म्हणून ती त्याला माफ करते आणि परत पार्टी एन्जॉय करते. श्लोक पण त्याच्या मित्रांकडे जाऊन बियर प्यायला घेतो. दोघं पण 1-2 वेळा एकमेकांकडे बघतात, पण लगेच नजर फिरवून घेतात. इतक्यात नेहाचा हात श्लोकच्या छातीवर पडतो. नेहा झोपेत तिची खुशी चेंज करत असते. त्यामुळे श्लोक पण विचारांच्या तंत्रीतून बाहेर येतो आणि नेहाला हग करून झोपून जातो. संध्याकाळी दोघं आराम करून उठतात आणि फ्रेश होऊन चहा पितात. नेहा टीव्ही ऑन करते तर आज पण टीव्हीवर मिसेस कादंबरी अग्निहोत्रीची न्यूज असते. ती ज्या मॉलमध्ये गेली होती तिथली न्यूज टीव्हीवर येत असते. श्लोक आत्ताच तिला विसरत होता आणि परत तीच डोळ्यासमोर आली होती. श्लोकला कळत नाही होतं की काय करावं. एक मन म्हणत होतं की नेहाला सगळं सांगून द्यावं, पण नेहा हे ऐकल्यावर त्याला सोडून जायची भीती वाटत होती. म्हणून तो नेहालाही काहीच सांगू शकत नाही होता. रात्री दोघं जेवण करत असतात. इतक्यात श्लोकचा फोन वाजतो. श्लोक फोन बघतो तर कार्तिकचा असतो. तो लगेच रिसीव करतो. हा बोल कार्तिक, श्लोक जेवण करतच म्हणतो. अरे, उद्या दुपारी कार रेस अरेंज केली अग्निहोत्री ग्रुपने, तर मी तुला लिंक पाठवतो. त्यावर जाऊन तुझं रजिस्ट्रेशन कर. बक्षीस बक्षीस पण
जबरदस्त आहे, कार्तिक तिकडून उत्साहाने सांगत होता. अग्निहोत्रीचं नाव ऐकताच श्लोकचा चेहरा उतरतो. तिला माहित आहे की मी रेसर आहे, म्हणून तिने ही रेस ठेवली का? त्याच्या डोक्यात परत प्रश्न निर्माण होतो. श्लोक विचार करतच बघतो, म्हणून कॉल कट करतो आणि दोघेही जेवण करून झोपून जातात. चला तर भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत लाईक, कमेंट, शेअर अवश्य करा. धन्यवाद.